प्रेज द लॉर्ड. देवाच्या नावाला धन्यवाद देऊ. पुन्हा एकदा आजच्या रविवारच्या सहभागितीमध्ये आपल्याला त्यांनी सहभागी केलं आणि एक सुंदरशी संध्या पुन्हा एकदा त्याची स्तुती, त्याचं वचन ऐकण्याकरता दिली, त्याबद्दल धन्यवाद. प्रत्येकाला प्रेज द लॉर्ड, सलाम, जय ख्रिस्त. आज स्तोत्रसंहिता 98 याचं पहिलं वचन काय म्हणतं? परमेश्वराचे गुणगान नवे गीत गाऊन करा, कारण त्याने अद्भुत कृत्य केले आहेत. त्याच्या उजव्या हाताने, त्याच्या पवित्र भुजाने तारण साधिले आहे. होय, देवाच्या उजव्या हाताने तारण साधिले आहे. प्रभू येशू त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, त्यामध्ये त्याने ते तारण आपणास दिलेलं आहे. जो कोणी प्रभू येशू त्याच्या एकुलता एक पुत्रावर विश्वास ठेवतो, तो मरणातून जीवनात बाहेर गेला आहे असं ख्रिस्त सांगतो. त्याच्या पापाचा खंड त्याने त्या वधस्तंभावर स्वतःचं अर्पण करून भरला आहे. ही ती साक्ष आहे. आपल्या ठाई रोज आपण दृढ करावी आणि इतरांच्या जीवनात गाजवावी आणि त्यांना सुद्धा तारणाकडे आणावं. ही ती सुवार्ता आहे. आपण एक छोटीशी प्रार्थना करूया सुरुवातीची आणि त्यानंतर देवाच्या वचनाकडे आणि सहभागितेकडे आपण जाऊया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देवाच्या नावाला धन्यवाद देऊ की एक सुंदरशी संध्या त्याने आपणास दिली. आपण एक छोटीशी प्रार्थना करूया. प्रार्थनेनंतर एक दोन गीतं प्रभूला सादर करू. नंतर देवाच्या वचनाकडे आपण जाऊया. धन्यवाद, धन्यवाद, स्तुतीस पात्र जिवंत परमेश्वरा, तुझ्या नावाला धन्यवाद देतो. यावेळी करता, समय करता, सर्व सहभागिते करता, येणाऱ्या वचना करता, या सर्व गोष्टी करता की तू त्या आशीर्वादित केलेल्या आहेस आणि करशील. जे ऐकतील त्यांच्या जीवनामध्ये ऐकलेलं वचन तू कार्यान्वित कर, ते आशीर्वादित कर. या सर्व वेळे करता, समय करता तुला धन्यवाद देतो प्रभूच्या नावामध्ये. काल रात्रीपासून आज दिवसभर झालेल्या सर्व चुकांची, अपराधांची आम्हाला तू क्षमा कर. आणि होय, ज्यांनी आमच्याविषयी चुका केलेल्या आहेत, आमचे निंदा केलेली, अशा सर्वांना आम्ही या समय ख्रिस्ताच्या नावात क्षमा करतो. येणारं वचन ख्रिस्ताने तो आशीर्वादित केलेला आहे म्हणून प्रार्थना तारणकर्त्या ख्रिस्ताच्या नावात केली म्हणता येते त्या. आमेन. देवाच्या नावाला धन्यवाद देऊ आजच्या वेळेकरता, समयाकरता की प्रभूने एक सुंदरशी वेळ आपल्या जीवनामध्ये दिली आणि त्याबद्दल त्याच्या नावाला धन्यवाद देऊ आपण. की परमेश्वर सुंदर आहे. परमेश्वर सुंदर आहे. त्याची कृती ही सुद्धा आपल्या बुद्धीच्या अगम्य अशी आहे. परमेश्वराची योजना, परमेश्वराचे संकल्प आपण समजून घ्यावे असं आपल्याला वाटत असेल तर पवित्र आत्मा आपल्या ठाई असणं आणि त्या पवित्र आत्म्यामध्ये ते आत्मिकता आपल्याला समजावी असं ते आत्मिक जीवन आहे. पहा, शंभरोनी स्त्रीशी जेव्हा ख्रिस्त संभाषण करत होता तेव्हा सुद्धा तो तिला म्हणाला, तुला कळलं असतं मी तुझ्यासाठी बोलणारा कोण आहे तर तू त्याचकडे जीवनी पाणी मागितलं असतंस. होय, काय मागितलं असतं? जीवनी पाणी मागितलं असतं. ख्रिस्त तो जिवंत पाण्याचा झरा आहे. जो कोणी त्याकडे जातो त्या सर्वांस ते जीवनी पाणी मिळतं. जो कोणी त्या नामावर विश्वास ठेवतो तो त्या जिवंत पाण्याच्या झराकडे आलेला आहे. होय, तुमच्या भुका ताहण्या भागाव्यात, तुमच्या भुका ताहण्या भागाव्यात याकरता ख्रिस्तामध्ये ती उत्सुकता ठेवा की त्याने तुमच्या जीवनातून तो पवित्र आत्मा तुमच्या ठाई घालावा आणि तुम्ही इतरांकरता सुवार्ता प्रकाश असे व्हावे. प्रभू जीवनाचे मजला दे अन्न पाणी, प्रभू जीवनाचे मजला दे अन्न पाणी, अन्न
उदक की ज्ञान जगिक है, अन्न उदक की ज्ञान जगिक है, तृप्ती न होईया सुखानी, तृप्ती न होईया सुखानी, प्रभु जीवनाचे मजला दे अन्न पाणी, प्रभु जीवनाचे मजला दे अन्न पाणी, परमार्थाच्या भूक तहानेने, परमार्थाच्या भूक तहानेने, व्याकुळ झाला दीन प्राणी, व्याकुळ झाला दीन प्राणी, प्रभु जीवनाचे मजला ते अन्न पाणी. पहा, आपण परमेश्वराकडे, ख्रिस्ताकडे कुठल्या विनंती घेऊन जातो? आपल्याला सार्वकालिक जीवन मिळावं, ते सर्वाचा दरवाजा ख्रिस्तामध्ये जो उघडला गेला त्यातून प्रवेश मिळावा, ही परमेश्वराची इच्छा आहे. प्रत्येक जण शुद्ध व्हावा त्याच्या अर्पिलेल्या वाहिलेल्या रक्ताद्वारे. ही ती परमेश्वराची इच्छा आहे की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो तो जसा पवित्र आहे तसा तो त्यांना, जे विश्वास ठेवतात त्यांना शुद्ध करतो. शंभरोनी स्त्रीने सुद्धा असं संभाषण करत असताना ख्रिस्त तिला म्हणाला की जो कोणी तुझ्या संगती बोलत आहे तो कोण आहे तुला समजलं असतं तर तू त्याचकडे जीवनी पाणी मागितलं असतं. होय, आपण सुद्धा परमेश्वराकडे कुठल्या विनंत्या करत असतो? ख्रिस्ताला कुठल्या विनंत्या करत असतो? परमार्थाच्या भूक तहानेने, जोपर्यंत त्या आत्म्याला आत्मिक भूका तुम्हाला आम्हाला लागत नाही तोपर्यंत सार्वकालिक जीवनाचे दान तुमच्या जीवनात येत नाही. तोपर्यंत तो प्रभू ख्रिस्त पिता पवित्र आत्मा तुमच्या वस्तीस येत नाही. जोपर्यंत तुम्ही त्याचं वचन ऐकता आणि ते ऐकलेले वचन आपल्या जीवनात आज्ञापालन करता आणि आज्ञापालन करून इतरांच्या जीवनात जोपर्यंत तुम्ही घोषणा करत नाही तोपर्यंत तुमच्या जीवनात ते क्रिएट होत नाही, ते कार्यान्वित होत नाही. नुसतं वचन ऐकून निघून जाणारे बनू नका, तर वचन ऐकून त्यानुसार कृती करणारे बना. आपल्या जीवनातून तो तारणहार ख्रिस्त प्रभू येशू वर्तणुकीद्वारे वचनाद्वारे इतरांच्या जीवनात घोषणा करा. धार्मिकतेची भुकेले तहानेले ते धन्य, कारण की ते तृप्त होतील. तृप्त कोण होतील? लग्नास बोलवलेले बहुत आहेत, निवडलेले थोडके आहेत. जे ते वधूचा पोशाख घालतील तीच वधू तो वर पसंत करेल. परमार्थाच्या भूक तहानेने, परमार्थाच्या भूक तहानेने, व्याकुळ झाला दीन प्राणी, व्याकुळ झाला दीन प्राणी, प्रभु जीवनाचे मजला दे अन्न पाणी, प्रभु जीवनाचे मजला दे अन्न पाणी. पतितच झाले बहुत वदाने, पतितच झाले बहुत वदाने, वदती पवित्र शास्त्रवाणी, वदती पवित्र शास्त्रवाणी, प्रभु जीवनाचे मजला दे अन्न पाणी, प्रभु जीवनाचे मजला दे अन्न पाणी. शमोरुनी श्री दिधलसी जय, शमोरुनी श्री दिधलसी जय, तेची मला दे गोड पाणी, तेची मला दे गोड पाणी.
पाणी प्रभू जीवनाचे मजला दे अन्न पाणी प्रभू जीवनाचे मजला दे अन्न पाणी क्षीणही झाला हा जीव डोळा क्षीणही झाला हा जीव डोळा पडू दे सुवार्ता ममकानी पडू दे सुवार्ता ममकानी प्रभू जीवनाचे मजला दे अन्न पाणी प्रभू जीवनाचे मजला दे अन्न पाणी संजीवनाचे अन्न उदक तू संजीवनाचे अन्न उदक तू प्रार्थितो मी जोडून पाणी प्रार्थितो मी जोडून पाणी प्रभू जीवनाचे मजला दे अन्न पाणी प्रभू जीवनाचे मजला दे अन्न पाणी. प्रेज द लॉर्ड. होय, देवाकडं ख्रिस्ताकडे जीवनी पाणी मागा, सार्वकालिक जीवन मागा, त्याच्यावर विश्वास ठेवा, सार्वकालिक जीवनाची दान मागा, त्याच्या राज्याकरता प्रवेशाकरता त्या पांढऱ्या शुभ्र वस्त्राकरता जीवनी मुकुटाकरता उत्सुकलेले तानेले असे बना. प्रेज द लॉर्ड. त्याच्या सार्वकालिक जीवनाकरता ताणलेले, त्याची वाट पाहणारे, आपल्या मरणाच्या शेवटापर्यंत असे बना. धन्यवाद येशूला, धन्यवाद येशूला, धन्यवाद येशूला, धन्यवाद येशूला. हालेलुया राजांच्या राजाला, प्रभूंच्या प्रभूला धन्यवाद येशूला. हालेलुया राजांच्या राजाला, प्रभूंच्या प्रभूला धन्यवाद येशूला. महिमा हो द्या त्याला, महिमा हो द्या त्याला, महिमा हो द्या त्याला, महिमा हो द्या त्याला. हालेलुया राजांच्या राजाला, प्रभूंच्या प्रभूला महिमा हो द्या त्याला. हालेलुया राजांच्या राजाला, प्रभूंच्या प्रभूला महिमा हो द्या त्याला. स्तुती हो द्या त्याला, येशूला स्तुती हो द्या त्याला, स्तुती हो द्या त्याला, स्तुती हो द्या त्याला. हालेलुया राजांच्या राजाला, प्रभूंच्या प्रभूला स्तुती हो द्या त्याला. हालेलुया राजांच्या राजाला, प्रभूंच्या प्रभूला स्तुती हो द्या त्याला. येशू देव आहे, येशू देव आहे, क्रूसावर जीव देऊन पापांचे सगळे धुवून मुक्ती मिळाली आम्हाला. हालेलुया. क्रूसावर जीव देऊन पापांचे सगळे धुवून मुक्ती मिळाली आम्हाला. धन्यवाद येशूला, धन्यवाद येशूला, धन्यवाद येशूला, धन्यवाद येशूला. हालेलुया राजांच्या राजाला, प्रभूंच्या प्रभूला धन्यवाद येशूला. हालेलुया राजांच्या राजाला, प्रभूंच्या प्रभूला धन्यवाद येशूला. प्रेज द लॉर्ड. देवाच्या नावाला धन्यवाद देऊ. आपल्यामध्ये छायाताई आहेत, त्या एका ठिकाणी ऍडमिट आहेत, त्यांचं ऑपरेशन झालं. त्यांनी प्रार्थना प्रभूवर विश्वास ठेवून करून घेतली आणि त्यांचं ऑपरेशन यशस्वीरित्या झालं आणि आज ते त्या हॉस्पिटलची डिस्चार्जची वाट पाहत आहेत. होय प्रभू
त्यांना आशीर्वादित करो. अजून एक गीत प्रभूला सादर करू. आता हॉस्पिटलमधून संदेश प्रभू मध्ये ऐकत आहेत. प्रभू त्यांना आरोग्य देव, त्यांचं ऑपरेशन व्यवस्थित झालं. आणि हो, या जीवनामध्ये खूप दुःख आहेत, क्लेश आहे, पण ख्रिस्त आल्यावर ते सर्व अश्रू क्लेश समाप्त केले जातील. तोपर्यंत धीर धरा. ख्रिस्त म्हणतो या जगामध्ये तुम्हाला क्लेश होतील, पण धीर धरा, माझ्या ठाई तुम्हाला शांती मिळेल, मी जगाला जिंकले आहे. होय, आपण परके प्रवासी आहोत, आपल्याला एक ना एक दिवस तिथं जायचं आहे. अशी तयारी करा, आत्मिकतेने देहाला बुकलून दास करून ठेव. देहाच्या सर्व गोष्टी, राग, द्वेष, मत्सर आपल्या जीवनातून काढून आत्म्याच्या प्रेरणेने आपलं जीवन जगत असलेले अशी आत्मिक वधू बना. हम यीशु के संग एक दिन स्वर्ग जाएंगे, हम यीशु के संग एक दिन स्वर्ग जाएंगे, पिता को देखेंगे, धन्य हो जाएंगे, पिता को देखेंगे, धन्य हो जाएंगे, हम यीशु के संग एक दिन स्वर्ग जाएंगे. हालेलुया, 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 हालेलुया. दुख से भरे दिन बीत जाएंगे, दुख से भरे दिन बीत जाएंगे, हर पल हम यीशु के संग आनंद मनाएंगे, हर पल हम यीशु के संग आनंद मनाएंगे, हम यीशु के संग एक दिन स्वर्ग जाएंगे. हालेलुया, 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 हालेलुया. रहना नहीं यहाँ हमेशा के लिए, रहना नहीं यहाँ हमेशा के लिए, परदेसी है हम यहाँ थोड़े दिनों के लिए, परदेसी है हम यहाँ थोड़े दिनों के लिए, हम यीशु के संग एक दिन स्वर्ग जाएंगे, हम यीशु के संग एक दिन स्वर्ग जाएंगे. हालेलुया, 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 हालेलुया. तैयारी हम करें वहाँ जाने के लिए, तैयारी हम करें वहाँ जाने के लिए, यीशु जब आता है हमको लेने के लिए, यीशु जब आता है हमको लेने के लिए, हम यीशु के संग एक दिन स्वर्ग जाएंगे, हम यीशु के संग एक दिन स्वर्ग जाएंगे, पिता को देखेंगे, धन्य हो जाएंगे, हम यीशु के संग एक दिन स्वर्ग जाएंगे. हालेलुया,
हालेलुया 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 हालेलुया. धन्यवाद धन्यवाद. स्तुतीस पात्र जिवंत परमेश्वर तुझ्या नावाला धन्यवाद देतो. या वेळे करता समय करता इथून पुढचा सर्व काळ समय तुझ्या हाती देतो. येणाऱ्या वचनाद्वारे प्रत्येकाला तू आशीर्वादित कर. आज त्यांच्या देहामधले जे काही त्रास असतील ख्रिस्तामध्ये घालव आणि जे ऐकतील त्यांच्या ऐकण्याद्वारे ते वचन त्यांच्या जीवनात कार्यान्वित कर, आशीर्वादित कर. तो आशीर्वादित करणारा आम्हाला ठाऊक आहे म्हणून प्रार्थना तारण करत्या ख्रिस्ताच्या नावात केली म्हणताय पित्या. आमेन. प्रेज द लॉर्ड. या आपण देवाच्या नावाला धन्यवाद देऊ आणि आजच्या वचनाकडे जाऊया आणि त्या वचनाद्वारे जो आत्मिक मन्ना आहे तो आपण घेऊया. थोडासा घसा खराब आहे, थोडीशी तब्येत सर्दी ताप थोडीशी खराब आहे, त्यामुळे मी अजून गाणी घेतली नाहीत. तर आपण एका संदेशाकडे जाऊया. 1-2 मिनिटं फक्त पाणी पिऊन येतो. प्रेज द लॉर्ड. सॉरी, 2 मिनिटाकरता देवाच्या नावाला धन्यवाद देऊ आणि आजच्या संदेशाकडे आपण जाऊया, आजच्या वचनाकडे जाऊया. होय, आपण तयार होत आहोत त्या राज्याकरता. जे आपण गाणं ऐकलं गायलं त्या गाण्याचे बोल हेच आहे की आपण कुठल्या राज्याकरता तयार होत आहोत, त्याच्या राज्याकरता, जे राज्य जी जागा ख्रिस्त तयार करण्यासाठी गेला आहे. आणि विश्वास ठेवा, ख्रिस्त म्हणतो की जिथे मी असावे तेथे तुम्ही असावे, याकरता मी तुम्हाकडे परत येईन. कशासाठी? आपल्याला घ्यायला, की जिथे ख्रिस्त राहतो पित्या समवेत तिथे आपण असावं. होय, तिथे आपण असावं ही त्याची इच्छा आहे आणि तो आपल्याला घ्यायला येणार आहे. याकरता तयारी करा. दैहिक पहा, दैहिक गोष्टी त्या देवाला न आवडणाऱ्या या सर्व आपल्या जीवनातून काढा आणि देवाला पसंत पडेल अशी वधू बना. पहा, अनेकांना अनेक मागण्या, अनेक विनंत्या परमेश्वराकडे असतात, पण त्या मागण्या विनंत्या आजारपणामध्ये असतील, आजारपणाविषयी असतील, तुमच्या अशक्तपणाविषयी असतील, तुमच्या आर्थिक परिस्थितीविषयी असतील, तुमच्या घरातल्या शांतीविषयी असतील, तुमच्या घरातलं वातावरण, तुमचं नातेसंबंध बदलावेत याविषयी असेल. पण जेव्हा तुम्ही परमेश्वराकडे मागण्या विनंत्या सादर करता, तर तुमची जी आजची परिस्थिती आहे त्या परिस्थितीकडे न पाहणारे आणि परमेश्वर ती परिस्थिती बदलेल आणि जी बदललेली परिस्थिती असेल ती परिस्थिती विश्वास ठेवून मागणारे बना. परमेश्वराला मागणं म्हणजे काय? ते तुम्हाला मिळणार आहे. जे तुम्ही अपेक्षा करता, ज्या गोष्टींची अपेक्षा करता ती मिळालीच आहे की ती मिळणार आहे परमेश्वराकडून, हे विचार करणं म्हणजे स्वीकारणं होय. विश्वास धरणं म्हणजे काय? की तो परमेश्वर तुम्हाला ज्या अशक्य अशा गोष्टी आहेत तो शक्य करणार आहे. त्या गोष्टी, ज्या गोष्टी तुम्हाला हव्या आहेत
त्या बाबतीत विश्वास धरून, भरोसा धरून मागणं. प्रेज द लॉर्ड. आज तुमची परिस्थिती आजारपणाची असेल, आज तुमच्या जीवनामध्ये दैहिक त्रास असतील, किंवा त्यापेक्षाही वेगवेगळ्या मागण्या असतील, पण जी मागणी परमेश्वराकडे करत आहात ती तुम्ही पाहायला शिका त्याच्या आत्म्यामध्ये, आणि ती मिळाली आहे असा विश्वास धरा. पहा, देवाचं वचन सांगतं, कारण त्याची दृष्टी प्रतिफळावर होती. देवाचं वचन सांगतं, कारण त्याची दृष्टी प्रतिफळावर होती. जे संदेश ते देवामध्ये निवडले गेले, बोलवले गेले, मग तो मोशे असू दे, योसेफ असू दे, दावीद असू दे, अब्राम असू दे, परमेश्वराने त्यांना भावी सुस्थिती दाखवली. परमेश्वराने काय केलं? ती स्थिती दाखवली, ते नगर दाखवलं. अब्रामाला त्याची संतान दाखवले. आकाश तारे इतके तुझे संतान होईल. काय दाखवलं? की त्याने ते सर्व संतान, आकाश ताऱ्यातील इतके संतान तुझे होतील, हे परमेश्वराने अब्रामाला दाखवलं. अब्रामाने ते दुरून पाहिलं, आकाश तारे इतकी तुझी संतती होईल. त्याला ते प्राप्त झालं होतं का वचनफळ? नाही, त्याने ते दुरून पाहिलं. मोशेने ते वतन पाहिलं, दुधामासाचे प्रवाह पाहिले. परमेश्वराने जेव्हा मोशेला निवडलं, परमेश्वराने जेव्हा मोशेला निवडलं, तेव्हा मोशेला तो प्रदेश देईल असं सांगितलं. कारण की मिस्राच्या तावडीतून सोडवावं. मिस्राच्या तावडीतून काय करावं? इस्रायल लोकांना सोडवावं आणि त्या प्रदेशात घेऊन जावं. हे परमेश्वराने मोशेला दाखवलं. मोशेने कसं पाहिलं? मोशेने ते आत्मिक चित्र पाहिलं कसं? त्याने ते वतन भोगलं का? त्या वतनात गेला का? तो नाही गेला. त्याने ते दुरून वतन पाहिलं. तुमचा प्रार्थना, तुमचा विश्वास ह्याच असला पाहिजे. मी सार्वकालिक जीवनात मला जायचं आहे, मला ते स्वीकारायचं आहे. ते आज या परिस्थितीत पाहणं. तुम्ही परमेश्वराकडे जी मागणी करत आहात, ज्या काही मागण्या करत आहात, त्या तुम्ही पाहणं की ते विश्वास ठेवणं की त्या तुम्हाला मिळालेल्या आहेत. आणि हे वचन सांगतं, त्याची दृष्टी कशावर होती? प्रतिफळावर होती. कुठल्या प्रतिफळावर होती? जे त्याला मिळणार होतं, जे त्याला प्राप्त होणार होतं, त्या प्रतिफळावर त्याची दृष्टी होती. वचन सांगतं काय? की त्याची दृष्टी त्या वचन फळावर होती. आपली ही दृष्टी पहा, आज आपलं जीवन आजारी असू शकेल, आर्थिक परिस्थिती नसेल, तुम्ही विश्वासात कमकुवत असाल, आपल्याला त्या सार्वकालिक जीवनात जायचंय, तर आपला विश्वास कसा असावा? की आपण ते पाहणारे असलो पाहिजे. की देवाचं वचन जे सांगतं, जो कोणी प्रभू ईश्वर विश्वास ठेवतो तो सार्वकालिक जीवनात गेला आहे. ते पाहणार बना. जी की प्रार्थना परमेश्वराला करत आहात त्या बाबतीत विश्वास धरा की ते तुम्हाला मिळालंच आहे, म्हणजे ते तुम्हाला मिळेल. देवाचं वचन सांगतं, कारण त्याची दृष्टी प्रतिफळावर होती. या आपण या वचनाकडे जाऊया, या संदेशाकडे वळूया. कारण त्याची दृष्टी प्रतिफळावर होती. आपली ही दृष्टी, जे काही आपण मागत आहोत, जे काही वचनानुसार, विश्वासानुसार तुम्हाला प्राप्त होणार आहे, त्यावर तुमची दृष्टी असली पाहिजे. देवाचं वचन सांगतं, कारण त्याची दृष्टी प्रतिफळावर होती. आपली ही दृष्टी, जे काही तुम्ही परमेश्वराकडे मागत आहात, आपल्याला सार्वकालिक जीवनात जायचं आहे, जीवनी मुकुट मिळवायचं आहे, पांढरं शुभ्र वस्त्र परिधान करायचं आहे, तर आपली ही दृष्टी
त्या प्रतिफळावर असली पाहिजे. आपली दृष्टी आज निर्जीव होणाऱ्या त्या शरीराकडे नाही, आर्थिक मंदीकडे नाही, आपल्या आर्थिक परिस्थितीकडे नाही, तर जे देव वचनानुसार फळ देणार आहे त्या फळावर आपली दृष्टी असली पाहिजे. प्रेज द लॉर्ड. या वचनाकडे, या संदेशाकडे आपण जाऊया, कारण त्याची दृष्टी प्रतिफळावर होती. पहा, योहान कृष्णवर्तमान 11 अध्याय 20 ते 24 वचन काय सांगतात पहा. योहान 11 अध्याय 20 ते 24 वचनामध्ये मृत लाजराला जिवंत करणे. लाजर मेला होता आणि तेव्हाची ही घटना आहे. काय सांगतात? येशू येत आहे हे ऐकताच मार्था त्याला जाऊन भेटली. मरिया घरातच बसून होती. मार्था येशूला म्हणाली, प्रभूजी, आपण इथे असता तर माझा भाऊ मेला नसता. मार्था येशूला म्हणाली की गुरुजी, तुम्ही इथे असता तर माझा भाऊ मेला नसता. तरी आताही जे काही आपण देवाजवळ मागाल ते देव आपणास देईल हे मला ठाऊक आहे. येशूने तिला उत्तर दिले, तुझा भाऊ पुन्हा उठेल. येशूने तिला, मार्थाला उत्तर दिले की तुझा भाऊ पुन्हा उठेल. मार्था काय म्हणती पहा. मार्था त्याला म्हणाली, तो शेवटल्या दिवशी पुनरुत्थानाच्या समयी पुन्हा उठेल हे मला ठाऊक आहे. येशू ख्रिस्त तिला म्हणतो, प्रभू येशू तिला म्हणतो की तुझा भाऊ पुन्हा उठेल. पण मार्था काय म्हणते, तिचा विश्वास काय होता, होय मला ठाऊक आहे पुनरुत्थानाच्या दिवशी तो उठेल. आज ख्रिस्ताकडे तुम्हीही काही मागत असाल, काय आपला विश्वास त्या मार्थासारखा आहे? आजच्या परिस्थितीकडे बघून आहे. मार्था जशी म्हणाली, मलाही ठाऊक आहे की माझा भाऊ पुनरुत्थानाच्या दिवशी उठेल. येशू ख्रिस्त म्हणाला तिला, प्रभू येशू तिला काय सांगतो की तुझा भाऊ पुन्हा उठणार आहे. देवाचा विश्वास वचन सांगते की तुमची परिस्थिती बदलणार आहे. तुम्ही त्या आजारपणातून, त्या परिस्थितीतून ठेवलेल्या विश्वासाद्वारे, प्रभू येशूच्या विश्वासाद्वारे तुमची परिस्थिती बदलणार आहे. तुमच्या जीवनात असलेले कठीण नाते संबंध मृत्यू होणार आहेत. तुमची तो परिस्थिती बदलणार आहे. हे देवाचं वचन विश्वास सांगतं. तुम्ही सार्वकालिक जीवनात जाणार आहात ख्रिस्तावर, प्रभू येशूवर ठेवलेल्या विश्वासाद्वारे. पण मार्थाचं इथं वचन मार्थाच्या बाबतीत लिहिले ते काय सांगते? मार्था म्हणती, मला ठाऊक आहे की माझा भाऊ पुनरुत्थानाच्या दिवशी उठेल. आणि ख्रिस्त काय म्हणत होता की तुझा भाऊ पुन्हा उठेल. आज देवाचं वचन तुम्हाला सांगत आहे तुझी परिस्थिती बदलणार आहे. काय आपला विश्वास त्या मार्थासारखाच आहे काय? होय, माझी परिस्थिती बदलणार आहे, माझे अश्रू पुसले जाणार आहेत, माझी सर्व परिस्थिती बदलणार आहे, पण ती ख्रिस्त आल्यावर बदलणार आहे. पहा, प्रतिफळावर दृष्टी ठेवणारे बना. जो त्याच्या सामर्थ्याचा विश्वास आहे, जे वचन सांगत आहे की तुमची परिस्थिती बदलेल, वचनानुसार वर्तन करणारे बना. पहा, प्रतिफळ तुम्हाला दिले जाईल. प्रभूपासून प्रतिफळ मिळेल. धीरापासून मोठे प्रतिफळ आहे. ही जी देवाची वचनं तुम्हाला सांगत असतात, तुम्ही ज्या परिस्थितीमध्ये असता, तर त्यावर विश्वास ठेवा. मार्था म्हणाली, प्रभू येशू सांगत असताना सुद्धा प्रभू येशूने तिला सांगितलं की तुझा भाऊ पुन्हा उठेल. ती म्हणाली, होय मला ठाऊक आहे की माझा भाऊ पुनरुत्थानाच्या दिवशी उठणार आहे. आपला विश्वास कुठे आहे? देव जे आपल्याला भावी सुस्थिती देणार आहे त्याच्यावर आहे का आज जी परिस्थिती आहे, नाही माझं जीवन बदलणार नाहीये, मला फक्त तेव्हा सन्मान मिळणार आहे, आज माझी परिस्थिती अशीच राहणार आहे. तुम्ही जी प्रार्थना करता, जी मागणी परमेश्वराला करत आहात, ती मागणीचं स्वरूप आत्मिकरित्या पाहायला शिका. त्या प्रतिफळावर तुमचा विश्वास, तुमची दृष्टी असली पाहिजे. जे तुम्ही मागत आहात ते तुम्हाला मिळालंच आहे असा विश्वास धरणारे बना. मार्थाची दृष्टी तशीच होती. मार्था म्हणली, होय माझा भाऊ पुनरुत्थानाच्या दिवशी उठणार आहे, पण तो आज मेला आहे. तिचा विश्वास काय होता? आज मेलाय तो,
पुनरुत्थानाची उठेल, पण ख्रिस्त तिला काय म्हणत होता की तुझा भाऊ पुन्हा उठेल. आज देवाचं वचन सांगतं की तुमच्या जीवनात आज तुम्हाला वाटतं की निर्जीव झालेले जीवन, पण त्या प्रभू येशूला बोलवा आणि जे भावी सुस्थिती परमेश्वर तुम्हाला दाखवू पाहत आहे, तुमचं जीवन बदलू पाहत आहे, त्याच्या येण्याने ते तुम्हाला प्राप्त झाले आहे. विश्वास धरा. तुमच्या निर्जीव झालेल्या आशा, तुमच्या निर्जीव झालेली परिस्थिती याकडे पाहू नका. आपले आत्मिक डोळे उघडावे आणि त्याच्या सामर्थ्यावर विश्वास ठेवणारे असे बना. ते तुम्हाला मिळालं आहे त्यावर दृष्टी ठेवणारे, त्या प्रतिफळावर दृष्टी ठेवणारे बना. प्रेज द लॉर्ड. पहा मत्ते 14व्या अध्यायामध्ये पण वचन काय सांगतं. मत्ते कृष्णवर्तमान 14व्या अध्यायामध्ये वचन काय सांगतं पहा. मत्ते याचा 14व्या अध्यायामध्ये पण वचन काय सांगतं. मत्ते 14वा अध्याय 15 ते 17 वचन. 5000 जीव घालणं. काय लिहिलंय यामध्ये. संध्याकाळ झाल्यावर त्याचे शिष्य त्याचकडे येऊन म्हणाले, ही जागा रान आहे व वेळ होऊन गेली आहे. लोकसमुदायांनी गावात जाऊन आपणाकरिता खाव्यास विकत घ्यावे, म्हणून त्यास निरोप द्या. येशू त्यांना म्हणाला, त्यास जाण्याची गरज नाही, तुम्ही त्यास खावयास द्या. प्रेषित म्हणत होते, 5000 लोक जमली होती, जे तिथं भुका लागल्या होत्या, त्यांना खायची व्यवस्था करायची होती. ख्रिस्ताला विनंती करतात की बाबा त्यांना परमिशन द्या आणि ते जाऊन खातील. ख्रिस्त म्हणतो त्यांना जावायची गरज नाही, तुम्ही त्यांना खावयास द्या. आणि मग ख्रिस्ताने त्यांना काय विचारलं. येशू त्यास म्हणाला, त्यास जावायची गरज नाही, तुम्ही त्यास खावयास द्या. ते त्यास म्हणाले, आमच्या जवळ केवळ 5 भाकरी व 2 मासे आहेत. प्रेषित जे ख्रिस्ताबरोबर राहत होते, जे चमत्कार पाहत होते, ते प्रेषित ख्रिस्ताला पाहत होते डोळ्यांनी, ते चमत्कार पाहत होते, तरी सुद्धा ख्रिस्त त्यांना म्हणत होते की तुम्ही त्यांना खावयास द्या. तर ते प्रेषित ख्रिस्ताला काय म्हणतात की आमच्याकडे केवळ शब्द, केवळ 5 भाकरी 2 मासळ्या आहेत. आज सुद्धा आपला पण विश्वास असाच आहे काय. ती परिस्थिती कमकुवत आहे, थकलेले आहोत, भागलेले आहोत, प्रार्थना करत आहोत, आणि आपला विश्वास असाच अल्पविश्वास आहे काय. जसं प्रेषित म्हणत होते, आमच्याकडे केवळ 5 भाकरी 2 मासळ्या आहेत. फक्त डोळ्याला दिसतं तसे पाहणारे, तेच गृहीत धरून चालणारे असे आपण नसावे. आपला संबंध अनंत कालापासून अदृश्य गोष्टींसंती आहे. देवाचं वचन सांगतं आपले आत्मिक डोळे उघडलेले असावे. जे परमेश्वर प्रतिफळ तुमच्या प्रार्थनेचं देणार आहे, त्या प्रतिफळावर तुमचे दृष्टी असलेले बना. प्रेज द लॉर्ड. तुमची जी आज कमकुवत परिस्थिती आहे, आज तुमचं जीवन अशक्त असेल, आजारी असाल, आर्थिक परिस्थिती कमी असेल, एखाद्याचं मन कठीण झालेलं असेल, तर त्या परिस्थितीकडे नका पाहू. परमेश्वराकडे जे प्रार्थना करत आहात त्याचं जे प्रतिफळ आहे ते मिळालंच आहे. त्या प्रतिफळावर दृष्टी लावलेले बना. प्रेज द लॉर्ड. पहा मत्ते 8व्या अध्यायामध्ये पण एक सुंदरसं वचन आहे. काय सांगतं मत्तेचा 8वा अध्याय, काय सांगतं पहा. मत्ते 8वा अध्याय, मत्तेचा 8वा अध्याय, यातले काही वचन वाचतो. 23 ते 26 वचन. वादळ शांत करतो ख्रिस्त. काय लिहिलंय. मग तो तारवात चढल्यावर त्याचे शिष्य त्याच्या मागे त्यात गेले. तेव्हा पहा समुद्रात मोठे वादळ उठले, ते इतके की तारू लाटाने झाकू लागले. तो तर झोपेत होता. ख्रिस्त झोपेत होता. तेव्हा ते त्याजवळ येऊन त्याला जागे करून म्हणाले, प्रभूजी बचाव करा, आपण बुडतो. त्याने त्यास म्हटले, अहो अल्पविश्वासू, तुम्ही का घाबरलात. मग त्याने उठून वारा व समुद्र यास दटाविले आणि अगदी निवांत झाले. पहा ते कुठल्या गोष्टीकडे पाहत होते. त्या वादळाकडे पाहत होते.
पण ख्रिस्त त्या नावेत होता हे ते विसरून गेले. आज तुमच्याही जीवनात तुम्ही ख्रिस्तावर विश्वास ठेवला असे म्हणतो आपण, पण तुमच्यावर आलेली संकट, परिस्थिती, त्यात तुम्ही घाबरून जाता आणि त्याच्या सामर्थ्याचा विश्वास तुम्ही गमावता, विसरून जाता. आपली दृष्टी कशावर असली पाहिजे? आलेल्या संकटावर नाही, तुमच्या कमकुवत असलेल्या आर्थिक परिस्थितीकडे नाही. तुम्ही एखाद्या आजारपणात असाल, एखाद्या त्रासात असाल, एखाद्या कठीण परिस्थितीत असाल, त्या परिस्थितीकडे तुमची दृष्टी नसावी. तर तुम्ही ज्या परमेश्वरावर विश्वास ठेवत आहात, जो परमेश्वर सर्व वादळ शांत करू शकतो, सर्व परिस्थिती बदलू शकतो, त्या सामर्थ्यावर विश्वास ठेवलेले आणि तो त्याच्या ठेवलेल्या विश्वासाने तुम्हाला जे प्रतिफळ देणार आहे, सोडविणार आहे, त्या प्रतिफळावर तुमची दृष्टी असावी. प्रेज द लॉर्ड. हे वचन सांगतं. वचन काय सांगतं? या गोष्टी सांगतो विश्वास. पहा, रोमकरास पत्र 4 अध्याय 19 वचनामध्ये पण वचन काय सांगतं? रोमकरास पत्र याचा 4 अध्याय 19 वचनामध्ये पण वचन काय सांगतं? पहा काय सांगतं वचन. आपले निर्जीव झालेले शरीर व सारा हिच्या गर्भाशयाचे निर्जीवपण ही त्याच्या लक्षात होती, तथापि विश्वासाला दुर्बलता येऊ न देता. अब्राहमाला परमेश्वराने वचन दिलं की तुला, सारेला काय म्हणलं की पुढच्या वसंत ऋतूत काय होईल? तुला पुत्र होईल. आणि 99 वर्षी त्याला पुत्र झाला. पण त्याच्या अगोदर त्याची परिस्थिती कशी होते? निर्जीव झालं सारेच शरीर, ते म्हातारे झाले होते, त्याची कोस बंद होती सारेची. मग त्याला ती गोष्ट माहित होती. अब्राहमाला ती परिस्थिती ठाऊक होती. निर्जीव, आपले शरीर निर्जीव झालेले शरीर व सारा हिच्या गर्भाशयाची निर्जीवपण. आपले झालेले निर्जीव शरीर, अब्राहमाला स्वतःच शरीर निर्जीव झालेलं आहे, सारीची कूस सुद्धा निर्जीव झालेली आहे. ही परिस्थिती अब्राहमाला ठाऊक होती. पण देवाचं वचन त्याला काय होतं की तुला बहुत राष्ट्रांचे बाप करेल. प्रेज द लॉर्ड. बहुत राष्ट्रांचे तू बाप व्हावे हे अब्राहमला वचन ठाऊक होतं. पण जेव्हा अब्राहमाला ते वचन ठाऊक होतं की तू बहुत राष्ट्रांचे बाप व्हावे, तेव्हा अब्राहमाची परिस्थिती काय होती? त्याचं शरीर निर्जीव होतं, सारीची कूस निर्जीव होती. पहा, जेव्हा अब्राहमाला ते वचन होतं की तू बहुत राष्ट्रांचे बाप व्हावे, तेव्हा त्याच्या शरीराची परिस्थिती कशी होती? निर्जीव होती. सारीची कूस कशी होती? निर्जीव होती. आज देवाचं वचन आपल्यालाही ठाऊक आहे की परमेश्वराचा पुत्र प्रभू येशू याच्या नामावर विश्वास ठेवून जे काही तुम्ही विश्वास ठेवून मागाल ते तुम्हाला प्राप्त होईल. हे वचन माहित असताना सुद्धा आपली दृष्टी कशावर असते? आपली दृष्टी त्या परिस्थितीवर असते की माझी परिस्थिती बदलणार नाहीये. आपला विश्वास निर्जीव हो देऊ नका. परिस्थिती कितीही निर्जीव असू द्या, पण तो सजीव करू शकतो, जो तुम्ही त्याला विश्वास आधारे तुम्हाला प्रतिफळ देऊ शकतो, त्या प्रतिफळावर तुमची दृष्टी ठेवा. प्रेज द लॉर्ड. आणि वचन हे स्पष्ट सांगतं, परमेश्वर हा जिवंत आहे. तो तुमची परिस्थिती बदलू शकतो. तो आकाश तारे तयार करू शकतो. तो वळवाचा पाऊस आणतो, उन्हाळा आणतो, हिवाळा आणतो, ऋतू आणतो. सर्व गोष्टी करणारा तो आहे. मग काय तो तुमची परिस्थिती बदलू शकत नाही? इर्मायाला म्हणतो कुंभाराकडे जा. इर्माया 18 अध्यायात इर्मायाला सांगितलं की परमेश्वर म्हणतो कुंभाराकडे जा. कुंभार एका चाकावर मातीचे भांडे बनवत असतो आणि त्याच्या हातातून ते मातीचं भांड बिघडतं. त्या बिघडलेल्या पात्रापासून तो परत एक नवीन पात्र तो कुंभार बनतो. परमेश्वर इर्मायाला म्हणतो कुंभाराच्या हाती जशी माती आहे तसं इस्रायला तुम्ही माझ्या हाती नाही काय? काय मी तुमचं जीवन बदलू शकत नाही काय?
तुमची जी बिघडलेली परिस्थिती आहे त्याकडे पाहणारे, त्या निर्जीव गोष्टींकडे पाहणारे बनू नका. ते जिवंत परमेश्वरावर तुम्ही विश्वास ठेवत आहात, प्रभूश्वर विश्वास ठेवत आहात. ज्या पित्याने ख्रिस्ताला तिसऱ्या दिवशी उठवलं, आज तुमची ती निर्जीव झालेली परिस्थिती तो तुम्ही ठेवलेला त्याच्या नामावरच्या विश्वासाद्वारे बदलू शकतो. प्रेज द लॉर्ड. अब्रामाला निर्जीव झालेले शरीर व सारा हिच्या गर्भाशयाचे निर्जीवपण ही त्याच्या लक्षात होती. अब्रामाला जेव्हा वचन होतं की तू बहुत राष्ट्रांचे बाप व्हावे, तेव्हा त्याला त्याचं निर्जीव झालेलं शरीर, साराची निर्जीव झालेली कूस ही लक्षात होती. पण त्याला वचन काय होतं की तू बहुत राष्ट्रांचे बाप व्हावे. मार्थाला माहित होतं प्रभूशिवाय हा गुरुजी आहे, हो पाहिजे ते करू शकतो. पण मार्था काय म्हणाली, हो मला ठाऊक आहे की माझा भाऊ पुनरुत्थानाच्या दिवशी उठेल. आणि ख्रिस्त त्याला काय सांगतो की तुझा भाऊ पुन्हा उठेल. आज देवाचं वचन, त्याचा विश्वास, त्याचं सामर्थ्य सांगतं की तू तुमच्या जीवनात तुम्ही जे मागता ते करू शकतो. पण तुमचा विश्वास जर निर्जीव झालेल्या गोष्टीने अविश्वासात तुम्ही जात आहात तर देवाचं कार्य तुमच्या जीवनात घडत नाही. तर तुमची दृष्टी कशावर असावी, तुमच्या निर्जीव झालेल्या परिस्थितीकडे नाही, तर जो सजीव करू शकतो, जे प्रतिफळ तुमच्या विश्वासाद्वारे देऊ शकतो, त्या प्रतिफळावर तुमची दृष्टी असावी. प्रेज द लॉर्ड. कारण त्याची दृष्टी प्रतिफळावर होती. जे त्याच्या नामामध्ये विश्वासू आहेत, जे त्याच्या नामामध्ये बोलवलेले आहेत, जो कोणी प्रभूच्या नावावर विश्वास ठेवतो त्याची दृष्टी कशावर अशी, निर्जीव झालेल्या गोष्टींकडे नाही, तर जो सजीव करू शकतो, जे तुम्ही प्रार्थनेमध्ये मागत असता, जे प्रभूवर विश्वास ठेवत असता, त्याच्या सामर्थ्याने तो परिस्थिती बदलू शकतो, तर त्या प्रतिफळावर तुमची दृष्टी असावी. प्रेज द लॉर्ड. पहा योहान 11वा अध्याय त्यातली काही पुढची वचन वाचा. योहान 11वा अध्याय 25 आणि 43-44 वचन काय म्हणतं. योहान याचा 11वा अध्याय 25 वचन काय म्हणतं. येशूने तिला म्हटले, पुनरुत्थान व जीवन मीच आहे. जो मजवर विश्वास ठेवितो तो मेला असला तरी उठेल. प्रेज द लॉर्ड. तुमच्या विचार, तुमची परिस्थिती कितीही निर्जीव असू द्या, ती मेलेली असू द्या, पण जो कोणी मजवर विश्वास ठेवतो तो मेला असला तरी उठेल, ख्रिस्त म्हणतो. तुमची आज परिस्थिती निर्जीव आहे, त्या निर्जीव झालेल्या परिस्थितीमुळे तुमचा विश्वास निर्जीव बनवू नका. जो विश्वास ख्रिस्तावर तुम्ही ठेवतात त्या विश्वासाद्वारे तो तुम्हाला जो प्रतिफळ देणार आहे, त्या प्रतिफळावर तुम्ही दृष्टी ठेवलेले असा. जे प्रार्थनेत विश्वासाद्वारे मागितले प्रभूच्या नावामध्ये ते मिळालंच आहे असा विश्वास धरा, म्हणजे ते तुम्हाला प्राप्त होईल. आज जी परिस्थिती तुमची निर्जीव आहे, आज तुमची जी परिस्थिती आजारपणाची आहे, त्यावर विश्वास न ठेवलेले बना. प्रेज द लॉर्ड. यातलं 43 ते 44 वचन काय म्हणतात पहा. असे बोलून त्याने मोठ्याने हात मारून म्हटले, लाजरा बाहेर ये. ज्या कबरेमध्ये लाजराला ठेवलं तर ख्रिस्त काय म्हणला, मोठ्याने ओरडून, लाजरा बाहेर ये. तेव्हा मृत झालेला तो इसम बाहेर आला. त्याचे हात पाय प्रेत वस्त्राने बांधलेले व तोंड रुमालाने वेष्टलेले होते. येशूने त्याला म्हटले, याला मोकळे करून जाऊ द्या. जो कबरेत होता, 3 दिवस झाले होते, त्याला पहा, त्याला मरून बराच काळ लोटला होता. आणि त्या लाजराला मोठ्याने ओरडून ख्रिस्त काय म्हणतो, लाजरा बाहेर आहे. आणि तो प्रेत वस्त्राने बांधलेला असा लाजर बाहेर येतो कबरेतून. तुमची आज परिस्थिती निर्जीव आहे, तुम्ही प्रभूच्या नावात हाका मारा. तो त्याच्या सामर्थ्याच्या विश्वासात तुम्हाला सांगत आहे, तुमची परिस्थिती किती निर्जीव असू दे, कितीही तुम्ही बंधनात असू दे, तुमची तो परिस्थिती तुम्ही ठेवलेल्या विश्वासाने बदलू शकतो. प्रेज द लॉर्ड. तो लाजर जसा बंधमुक्त झाला, तसंच तुमचं जीवन ख्रिस्तावर ठेवलेल्या विश्वासाद्वारे बंधमुक्त करणारा तो पिता आहे. कारण त्याची दृष्टी प्रतिफळावर होती.
तुमची दृष्टी कशावर असावी? प्रतिफळावर असावी. तुम्ही जे मागत आहात, जो जिवंत परमेश्वर तुमची निर्जीव परिस्थिती बदलू शकतो, सजीव करू शकतो, त्या सजीव परिस्थितीवर, त्या प्रतिफळावर, त्या जिवंत परमेश्वरावर आपला विश्वास असावा. आपली दृष्टी त्यावर असावी, त्या प्रतिफळावर असे. आज आपण दुःखात आहोत, क्लेशात आहोत, निंदा सहन करत असताना, प्रभू येशूच्या नावाने निंदा सहन करत असताना आपली दृष्टी कशावर असावी? त्या जीवनी मुगटावर, त्या पांढऱ्या शुभ्र वस्त्रावर, ख्रिस्तावर. ज्या ख्रिस्तावर पहा पित्याने त्याला तिसऱ्या दिवशी उठवलं, त्या ख्रिस्तावर आपली दृष्टी असावी. ज्या तुम्ही आज प्रार्थना करत आहात, आज तुमची परिस्थिती निर्जीव का असताना त्या निर्जीव झालेल्या परिस्थितीकडे दृष्टी लावू नका, प्रतिफळावर दृष्टी लावला रे बना, म्हणजे तो तुम्हाला प्राप्त होईल. म्हणजे तुम्हाला ते काय होईल? प्राप्त होईल. कधी प्राप्त होईल? जेव्हा तुमची दृष्टी त्या प्रतिफळावर असेल, निर्जीव झालेल्या परिस्थितीकडे नाही. तुमची आज निर्जीव परिस्थिती झाली आहे म्हणून तुम्ही पित्याकडे मागत आहात, पण त्या निर्जीव परिस्थितीकडे पाहू नका. तर ज्या प्रार्थना तुम्ही करत आहात ते मिळालंच आहे, त्या प्रतिफळावर तुम्ही तुमची दृष्टी लावलेले बना. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. पहा, मत्ते 14वा अध्याय 18 ते 21 वचन काय म्हणतं? मत्ते 14वा अध्याय 18 ते 21 वचनामध्ये काय म्हणतं पहा. मत्ते कृष्णवर्तमान याचा 14वा अध्याय. तो त्याला म्हणाला, तो इकडे पहा, ख्रिस्त परत प्रेषितांना काय म्हणाल? 5 भाकरीच्या वेळेस तो म्हणाला, ती इकडे मजजवळ आणा. ते सर्व 5 भाकरी ज्या 2 मासळ्या तुमच्याकडे आहेत त्या मजकडे आणा, सर्व मजकडे आणा. मग त्याने लोकसमुदायास गवतावर बसायला आज्ञा केली आणि त्या 5 भाकरी व ते 2 मासे घेऊन वर आकाशाकडे पाहून आशीर्वाद दिला. पुढे भाकरी मोडून शिष्याने दिल्या व शिष्याने लोकसमुदायास दिल्या. मग ते सर्व जेवून तृप्त झाले आणि त्याने उरलेल्या तुकड्यांचे 12 टोपल्या भरून घेतल्या. जेवणारे सुमारे 5,000 पुरुष होते, शिवाय स्त्रिया मुले निराळीच होती. प्रेज द लॉर्ड. 5 भाकरी 2 मासाळ्या होत्या, 5,000 पुरुष होते, स्त्रिया मुले असे वेगळे होते. पण जेव्हा ख्रिस्ताने ते भाकर घेतली, मोडली, त्याच्यावर आशीर्वाद मागितला, तर ते 5,000 जीवन उरलं. ते किती उरलं? 12 टोपल्या भरल्या. आपली परिस्थिती जर आज अशी असेल, निर्जीव झालेली असेल, तुम्ही आजारपणात असाल, त्रासात असाल, त्या परिस्थितीकडे पाहू नका, ते निर्जीव झालेल्या परिस्थितीकडे पाहू नका. जे आहे ते प्रभू येशूच्या नावामध्ये समर्पित करा, आशीर्वाद मागा. पहा, तो तुमची निर्जीव झालेली परिस्थिती बदलून टाकेल. इतकी बदलेल की तुमचं जीवन तो आशीर्वादित करेलच करेल, पण तुमच्या जीवनाद्वारे इतरांचं जीवन सुद्धा तो आशीर्वादित करेल. प्रेज द लॉर्ड. पहा, मत्ते 8वा अध्याय 27 वचन काय म्हणतं? जेव्हा वादळ आलतं तेव्हा मग काय लिहिले पहा. वादळ शांत करणे याच्या मत्त्याच्या 8वा अध्याय 27 वचनात काय लिहिले? तेव्हा तारवातील मनुष्याने आश्चर्य वाटून ती म्हणाली, हा कसा मनुष्य आहे? वारा व समुद्र याचे ऐकतात. शिष्य घाबरले ते वादळ पाहून. गुरुजी उठा, आपण बुडू लागलो. ख्रिस्त म्हणाला, अल्पेश्वर तुम्ही श्वास का नाही धरला? त्यांनी वादळास धमकावलं, ते वाऱ्यास, आणि ते थंड पडलं. वारा समुद्र याने ते दटावले आणि ते अगदी निवांत झाले. वारा आणि समुद्रास त्याने दटावलं आणि ते निवांत झालं. तर लोक म्हणू लागले, हा कसा मनुष्य आहे? वारा आणि समुद्र सुद्धा याचं ऐकतात. आज तुमची परिस्थिती अशी संकटात असेल, त्रासात असेल, पण त्या सर्व परिस्थितीकडे पाहू नका, त्या निर्जीव झालेल्या परिस्थितीकडे पाहू नका. जो ती परिस्थिती बदलू शकतो, ती बदललेली परिस्थिती पाहायला शिका. प्रार्थना करणं म्हणजे काय? आज तुमच्या जीवनात संकट आहे, आज तुम्ही त्रासात असाल, आजारपणात असाल,
तर त्या परिस्थितीकडे न पाहणं, तुमची परिस्थिती ती बदललेली आहे ती परिस्थिती पाहणं. प्रार्थना करणं म्हणजे काय? तुमची आज निर्जीव झालेली परिस्थिती नाही पाहिजे. प्रार्थना करत असताना निर्जीव असलेल्या परिस्थिती जरी तुम्हाला ठाऊक आहे, तरी सुद्धा त्या परिस्थितीमध्ये विश्वासाची प्रार्थना करत आहात, ती नवीन झालेली परिस्थिती पाहणारे बना. म्हणजे प्रार्थनेद्वारे ते प्रतिफळ जो पिता देणार आहे त्यावर तुमची दृष्टी असली पाहिजे. प्रेज द लॉर्ड. आज तुमची परिस्थिती आजारपणाची आहे का, त्रासाची आहे का? ज्या मागण्या तुम्ही पित्याला मागत आहात, लक्षात ठेवा, आज तुमची परिस्थिती त्रासाची आहे, आजारपणात आहात, आर्थिक परिस्थिती कमकुवत आहे, एखाद्या भावा करता, एखाद्या बहिणी करता, एखाद्या रिलेशनशिप प्रार्थना करत आहात, तर त्या परिस्थितीकडे पाहू नका. ज्या पित्याकडे ख्रिस्तावर विश्वास ठेवून प्रार्थना करत आहात, ती परिस्थिती बदलण्याकरता तुम्ही आशीर्वाद मिळण्याकरता, तुम्हाला आरोग्य मिळण्याकरता, तर ती आरोग्य मिळालेली परिस्थिती पाहायला शिका. ती मनुष्य बदललेली परिस्थिती पाहायला शिका. त्या प्रतिफळावर तुम्ही विश्वास ठेवा, म्हणजे तुम्हाला ती प्राप्त होईल. प्रेज द लॉर्ड. कारण त्याची दृष्टी कशावर होती? प्रतिफळावर होती. वारा कधी निवांत झाला? ख्रिस्ताने दटावल्यावर. पण प्रेषिताने विश्वास कशावर धरला? त्या संकटाला पाहून ते भयभीत झाले. प्रेषितांना खायला द्या म्हणलं तर ते काय म्हणाले? आमच्याकडे केवळ 5 भाकरी 2 मासळ्या आहेत. वादळ आलं, संकट आलं, 5 भाकरी 2 मासळ्या. लाजर मेला, मार्थाने काय पाहिलं? तो मेला आहे. आणि ख्रिस्त काय म्हणला? तुझा भाऊ पुन्हा उठेल. आणि ख्रिस्त काय म्हणाला त्यांना की अल्पविश्वास, तुम्ही विश्वास का धरला नाही? त्या 5 भाकरी 2 मासळ्या 5,000 पुरून उरल्या, 12 टोपल्या भरल्या. ते समुद्र वादळ निवांत झालं. लाजर मेलेला जिवंत झाला. ती जिवंत झालेली परिस्थिती, ते 5 भाकरी 2 मासळ्या वाढलेली परिस्थिती, ते वादळ समुद्र निवांत झालेली परिस्थिती आज तुमच्या जीवनात तुम्ही प्रार्थनेमध्ये मागायला शिका आणि ती पाहायला शिका. त्या प्रतिफळावर तुम्ही विश्वास ठेवलेले असला पाहिजे. आज तुमच्या जीवनामध्ये अशी वादळ असतील, अशी संकट असतील, तर त्या निर्जीव गोष्टींकडे पाहू नका. तर तुम्ही प्रार्थनेमध्ये जी पाहत आहात ती भावी सुस्थिती परमेश्वर तुम्हाला देणार आहे, जे आशीर्वाद देणार आहे त्या परिस्थितीमध्ये, त्या आशीर्वाद पाहायला शिका. तुमची दृष्टी त्याचवर ठेवा. प्रेज द लॉर्ड. कारण त्याची दृष्टी प्रतिफळावर होती. पहा, रोमकरास पत्र 4 अध्याय 20 आणि 23 शेवटच्या वचनाकडे जाऊया. रोमकरास पत्र 4 अध्याय 20 आणि 23 वचन काय म्हणतं पहा. रोमकरास पत्र 4 अध्याय 20 ते 23 वचन. त्याने देववचनाकडे पाहून अविश्वासाने आपली डळमळ होऊ दिली नाही. अब्राहमाने निर्जीव झालेले शरीर त्याला ठाऊक होतं, सारेची कूस निर्जीव झाली त्याला ठाऊक होतं, पण देवाचं वचन काय होतं की तू बहुत राष्ट्रांचे बाप होशील. हे वचनाने त्याची जी निर्जीव झालेली परिस्थिती होती त्याकडे न पाहता विश्वासाची डळमळ होऊ दिली नाही. तुम्ही सुद्धा ज्या प्रार्थना करत आहात, जे वचन ऐकत आहात, तुमची परिस्थिती त्या वचनानुसार परमेश्वर बदलणार आहे असा विश्वास धरा. तुमचा विश्वास डळमळीत होऊ देऊ नका. प्रतिफळावर आपली दृष्टी ठेवा. निर्जीव झालेल्या तुमची परिस्थितीकडे तुमची दृष्टी हटवा. प्रेज द लॉर्ड. पहा, आपण दिलेले वचन पूर्ण करावयास जो समर्थ आहे असा त्याचा पूर्ण निश्चय होता. अब्रामाचा पूर्ण निश्चय होता की आपण दिलेले वचन तो पूर्ण करावयास समर्थ आहे, असा तो जिवंत परमेश्वर आहे. आज आपला विश्वास कसा आहे? काय तो तुमची निर्जीव झालेली परिस्थिती बदलू शकतो? काय तो तुम्हाला आरोग्य देऊ शकतो? का निर्जीव झालेल्या परिस्थितीमुळे तुमचे विश्वास जळमळीत झालेले आहेत? तुम्ही अविश्वासात आहात. आपला विश्वास अब्रामासारखा असला पाहिजे, ख्रिस्तासारखं आज्ञापालन असलं पाहिजे. मी मेलो तरी तो जिवंत करेल. माझी आज निर्जीव झालेली परिस्थिती
तो बदलेल आणि ती बदललेली परिस्थिती प्रार्थनेमध्ये पाहायला शिका. ते त्या प्रतिफळावर तुम्ही विश्वास ठेवलेले असा. म्हणून ते त्याचकडे नीतिमत्व असे मोजण्यात आले. ते त्याचकडे मोजण्यात आले. हे केवळ त्यासाठी लिहिले असे नाही, तर ज्या आमच्या प्रभू येशूला आपल्या अपराधामुळे धरून देण्यात आले, आपला नीतिमान ठरावे, आपण नीतिमान ठरावे म्हणून ज्याला पुन्हा उठवण्यात आले, ज्याला मेल्यातून त्याने उठवले, त्यावर विश्वास ठेवणाऱ्या ज्या आपणाकडे ते मोजले जाईल त्यांसाठी लिहिले आहे. हे त्यांसाठी लिहिलेले आहे. हे वाचतील आणि अब्रामात विश्वास धरतील. अब्राम इसाकाद्वारे जे संतान आहे, ख्रिस्ताद्वारे जे वारिस आहेत, त्यांकरता हे लिहिलेलं आहे. तुमची ही परिस्थिती तो बदलेल. प्रेज द लॉर्ड. होय, तुमची ती परिस्थिती बदलेल. पहा, मार्क याचा 11वा अध्याय 22 ते 24 वचन काय म्हणतात. मार्क शुभोतान याचा 11वा अध्याय, मार्क याचा 11वा अध्याय, मार्क याचा 11वा अध्याय 22 ते 24 वचन काय म्हणतात. येशूने त्यांस उत्तर दिले की देवावर विश्वास ठेवा. मी तुम्हास खचित सांगतो, जो कोणी या डोंगराला तू उपटून समुद्रात टाकीले जा असे म्हणे आणि आपल्या अंतःकरणात संशय न धरिता आपण म्हणतो ते घडेल असा विश्वास धरील, त्याचे ते घडून येईल. प्रेज द लॉर्ड. इथं काय सांगितलंय की जो कोणी डोंगराला तू उपटून समुद्रात टाकला जा असं म्हणे आणि आपल्या अंतःकरणात संशय न धरिता आपण म्हणतो ते घडेल. तुम्ही जे प्रार्थनेत मागत आहात, जी प्रार्थना करत आहात, ते तसेच घडणार आहे असा विश्वासाने प्रार्थना करायला शिका. प्रतिफळावर दृष्टी ठेवा, म्हणजे तुम्हाला ते प्राप्त होईल. प्रेज द लॉर्ड. आज तुमची परिस्थिती निर्जीव असेल, पण ते निर्जीव झालेल्या परिस्थितीकडे पाहून अविश्वासात येऊ नका. ज्या तुम्ही प्रार्थना करत आहात त्या प्रार्थनेचं प्रतिफळ तुम्हाला मिळालंच आहे असा विश्वास धरा, म्हणजे तुम्हाला ते प्राप्त होईल. मी तुम्हाला खचित सांगतो, जो कोणी या डोंगराला तू उपटून समुद्रात टाकीले जा असे म्हणेल आणि आपल्या अंतःकरणात संशय न धरिता आपण म्हणतो ते घडेल, आपण म्हणतो ते घडेल असा विश्वास धरील, त्याचे ते घडून येईल. त्याचे ते घडून येईल. आज तुम्ही कशासाठी प्रार्थना करत आहात? तुमची पण अशी निर्जीव परिस्थिती झालेली आहे का? तर विश्वासात ख्रिस्ताच्या नावात मागा, क्लेम करा आणि असा विश्वास धरा, जे काही मी प्रार्थनेत मागत आहे, जे मी काही बोलत आहे, ख्रिस्ताच्या विश्वासात तसंच घडेल आणि तसंच घडून येईल. जेव्हा तुमची दृष्टी त्या प्रतिफळावर असते, जेव्हा तुमची दृष्टी, तुमचा विश्वास दृढ असतो, जे काही प्रभू येशूच्या नावाने मागत आहे, जे काही मी ख्रिस्तामध्ये विश्वासात बोलत आहे, तसंच घडेल. प्रेज द लॉर्ड. हे वचन आपला सांगतं. पहा, शेवटचं वचन वाचूया. इब्रिलोकांस पत्र, इब्रिलोकांस पत्र याचा 11वा अध्याय 25 ते 27 वचन काय म्हणतात पहा. इब्रिलोकांस पत्र याचा 11वा अध्याय 25 ते 27 वचन काय म्हणतात पहा. इब्रिलोकांस पत्राचा 11वा अध्याय 25 ते 27 वचन सर्वांकरता वाचतो. काय लिहिले? पापाचे क्षणिक सुख भोगणे यापेक्षा देवाच्या लोकांबरोबर दुःख भोगणे हे त्याने पसंत करून घेतले. कुणी? मोशेने. ख्रिस्ताचा अपमान सोसणे ही मिसर देशाच्या धननिधीपेक्षा उत्तम संपत्ती आहे असे त्याने गणिले, कारण त्याची दृष्टी प्रतिफळावर होती. त्याची दृष्टी त्या धनावर नव्हती, त्या परिस्थितीवर नव्हती. परमेश्वर त्याला जे म्हणला होता, दुधा मासाचे प्रवाह, दुधा मासाचे जे प्रवाह ते मी मिस्र लोकांच्या तावडीतून सोडून इस्रायल लोकांना देईल,
तू त्यांच्या समोर चाल. म्हणून मोशेला निवडलं होतं. मोशेने काय केलं? लोकांबरोबर ख्रिस्ता करता दुःख सहन केलं. त्याची दृष्टी त्या मिस्राच्या देशाच्या धननिधीवर नव्हती. तुमची दृष्टी कशावर आहे? आज तुमची परिस्थिती निर्जीव झाली असेल, आज तुम्ही आजारपणामध्ये असाल, आज तुमच्या जीवनात त्रास असेल, तुम्ही पित्याकडे ख्रिस्ताच्या नावावर विश्वास ठेवून मागत असाल, तर तुमची निर्जीव झालेल्या परिस्थितीकडे पाहू नका. जे प्रार्थनेत मागत आहात त्यावर दृढ विश्वास ठेवा. जे काही मी प्रभू येशूच्या नावात बोलत आहे, विश्वास धरत आहे, तसंच घडेल. मोशेला जेव्हा फारेच्या तावडीतून, मिस्री लोकांच्या तावडीतून इस्रायल लोक सोडवायचे होते, परमेश्वर मोशेला म्हणाला की मोशे जा, मिस्री लोकांच्या तावडीतून मला इस्रायल लोकांना सोडवायचं आहे, दुधामासाच्या प्रदेशात न्यायचं आहे. तेव्हा मोशेने पहा त्या धनाकडे, मिस्री लोकांच्या ऐशारामाकडे पाहिलं नाही, तर त्याची दृष्टी त्या प्रतिफळावर होती, जे प्रतिफळ परमेश्वर देणार होता. आज तुमची परिस्थिती निर्जीव असेल, तुमच्या दैहिक त्रासामध्ये तुम्ही असाल, तुमची परिस्थिती बदलावी असं तुम्हाला वाटत असेल, एखादं काम पित्याकडे, परमेश्वराकडे तुम्ही मागत असाल, तर तुमचा विश्वास असा असला पाहिजे, जे काही ख्रिस्तावर परमेश्वर विश्वास ठेवून मागत आहात तुम्हाला ते मिळालंच आहे असा विश्वास धरा, म्हणजे तुम्हाला ते प्राप्त होईल. प्रेज द लॉर्ड. देवाचं वचन सांगतं की आपली दृष्टी त्या प्रतिफळावर असतील. आज तुम्ही एखादं काम करत असाल, एखादी गोष्ट करत असाल, ती अजून पूर्णतास गेली नसेल, तर तुमची दृष्टी जेव्हा ते काम करणार आहात, काम केल्यानंतर ते तयार होणारे जे फळ आहे त्या फळावर तुमची दृष्टी असलेली पाहिजे. तुमची दृष्टी कशावर असावी? जे काम पूर्ण होऊन प्रतिफळ तयार होणार आहे त्याच्यावर असावी, म्हणजे तुमचं काम विश्वासानं होईल आणि तुमचं काम पूर्ण होईल. प्रेज द लॉर्ड. पहा, आज तुम्ही आजारपणात असाल, तुम्हाला ठाऊक असेल की तो पिता आहे, तो जिवंत आहे, तो आकाश पृथ्वीचा अधिपती आहे. पहा, स्वर्ग त्याचं सिंहासन आहे, पृथ्वी त्याचं पादासन आहे. तुम्ही त्यासाठी कुठलं मंदिर बांधणार आहात? तुमचं देह त्याचं मंदिर आहे. पवित्र आत्म्याची तुम्ही मंदिर आहात. आपलं अंतःकरण साफ ठेवा, आपलं जीवन साफ ठेवा आणि प्रार्थनेमध्ये जे काही मागत आहात ते दृढ विश्वासात ठेवा की ते तुम्हाला मिळालंच आहे. वचन सांगतं, मोशे फारो राजा होता मिस्री लोकात, इस्रायल लोकांचा छळ करत होता, वीट बांधकामाने त्यांना त्रस्त केलं होतं. त्या फारोच्या तावडीतून इस्रायल लोकांना सोडवायचं होतं. फारोच्या तावडीतून सोडण्याकरता मोशेला परमेश्वराने सांगितलं की जा, इस्रायल लोकांना दुधामासाच्या प्रवाहात मला न्यायचं आहे. तेव्हा मोशेने काय केलं? ख्रिस्ताचा अपमान सोसणे हे मिस्री देशाच्या धननिधीपेक्षा उत्तम संपत्ती आहे असे त्याने गणिले, कारण त्याची दृष्टी प्रतिफळावर होती. त्याची दृष्टी त्या धनाकडे नव्हती. त्या फारोच्या मुलीने त्याला पुत्र मानलं होतं, पण त्या सर्व गोष्टी दुर्लक्षित केल्या आणि त्याची दृष्टी त्या प्रतिफळावर होती. परमेश्वर आपल्या लोकांस सोडवेल, त्रासातून सोडवेल. आज तुमच्या जीवनात त्रास आहे का? विश्वास ठेवा. ख्रिस्तामुळे निंदा होत आहेत का? विश्वास ठेवा. त्या प्रभूश्वर तो देवाचा एकुलता एक पुत्र आहे. सर्वकालिक जीवनाचा दरवाजा तो एकच आहे. त्याच्यावर विश्वास ठेवा, म्हणजे तुम्हाला त्या गोष्टी प्राप्त होतील, ते प्रतिफळ प्राप्त होईल. आज जरी परिस्थिती तुमची निर्जीव असेल, आज तुम्ही अशक्तपणामध्ये असाल, आज तुमच्या जीवनात अडचणी असतील, अडखळणं असतील, निंदा करत असतील लोक, त्या गोष्टीकडे पाहू नका. आपला विश्वास डळमळीत होऊ नका. प्रार्थनेमध्ये, ख्रिस्तामध्ये जे काही विश्वासाने तुम्ही मागत आहात ते तुम्हाला मिळणारच आहे असा दृढ विश्वास धरा, म्हणजे तुम्हाला ते प्राप्त होईल. त्या प्रतिफळावर विश्वास ठेवा. पहा, जे तुम्ही मागत आहात, जे काही मागणी मागत आहात ती पाहायला शिका. ते मिळालेलं आहे. आज परिस्थिती निर्जीव आहे, त्याकडे पाहू नका. जे विश्वासाने मागत आहात ते आत्मिक डोळ्याने पाहायला शिका, म्हणजे ते तुम्हाला मिळेल. प्रेज द लॉर्ड. जेव्हा परमेश्वर आदमाला पहिला पुरुष मातीतून तयार करत होता, स्वतःच्या प्रतिरूपाचा मनुष्य त्याने तयार केला, तर परमेश्वर तो जिवंत केलेला आदाम पाहत होता. त्याने स्वतःच्या प्रतिरूपाचा त्या मनुष्य तयार केला, त्या श्वास फुंकला आणि तो जिवंत झाला. त्या आदमाद्वारे आलेलं पाप आपल्या जीवनातून काढून टाकलं जावं. मग ख्रिस्त वधस्तंभावर अर्पीला गेला, त्याचं पवित्र रक्ताने तुम्ही शुद्ध झालात. जो कोणी प्रभू येशूच्या नावावर विश्वास ठेवतो त्याला सार्वकालिक जीवन मिळालंच आहे. त्याच्या पापांची शुद्धी झालेलीच आहे. आता दुसरे अर्पण देणं नाही. हाती पायी खोल तुझिया,
रुतले खिळे दुधारी. होय, त्याच्या हातीपायी खिळे टोकले. त्याने आपल्यासाठी निंदा सहन केली की आपल्याला ते सार्वकालिक जीवन मिळावं, ते स्वर्गाचे दरवाजे उघडले जावे. तो देवाचा एकुलता एक पुत्र आहे, तो स्वर्गीय देवाचा पुत्र आहे. त्याच्यावर विश्वास ठेवा. आज तुमची जी परिस्थिती आहे तो बदलून टाकेल. प्रतिफळावर विश्वास ठेवा. त्याने राजाच्या क्रोधाला न भीता विश्वासाने मिसर देश सोडिला. कारण जो अदृश्य आहे त्याला जणू काय आपण पाहत असल्यासारखे त्याने धीर धरिला. प्रेज लॉर्ड. जे अदृश्य आहे त्याला पाहत असल्यासारखे त्याने आपला धीर सोडला नाही. प्रेज लॉर्ड. पहा, कारण जो अदृश्य आहे त्याला जणू काय पाहत असल्यासारखे त्याने धीर धरिला. आज तुमच्या जीवनात प्रार्थनेमध्ये अदृश्य अशी परिस्थिती आहे, त्या मागण्या अदृश्य आहेत, तर तुम्ही त्याला पाहत आहात असा विश्वास धरा, दृढ धरा, म्हणजे तुमचा धीर पण सुटणार नाही आणि तुम्हाला तुमच्या मागण्यांचं प्रतिफळ मिळालं जाईल. प्रेज द लॉर्ड. पहा, प्रतिफळावर दृष्टी ठेवा. तुमची दृष्टी कशावर असावी? प्रतिफळावर असावी, म्हणजे तुम्हाला ते प्राप्त होईल. जे काही मागत आहात आणि पिता तुम्हाला देणार आहे त्या प्रतिफळावर. ते अदृश्य आहे, परमेश्वर अदृश्य आहे, ख्रिस्त अदृश्य आहे, पण त्याला तुम्ही पाहत आहात असा विश्वास धरा, म्हणजे तुमचा धीर सुटणार नाही. प्रार्थनेमध्ये ज्या मागण्या मांडत आहात त्या मागण्या अदृश्य आहेत, त्याचं फळ अदृश्य आहे, पण ते मिळालंच आहे असा विश्वास धरा, म्हणजे तुमचा धीर सुटणार नाही आणि तुम्हाला ते प्राप्त होईल. प्रेज द लॉर्ड. वाचलेली सर्व वचन ख्रिस्त तुमच्या जीवनात ऐकल्या जीवनामध्ये आशीर्वादित करो, कार्यान्वित करो, आणि जे काही तुम्ही मागण्या मागत आहात दृढ विश्वास धरा, त्यात तुम्हाला मिळालाच आहे. आमेन. या आपण शेवटच्या प्रार्थनेकडे जाऊया. शेवटची प्रार्थना करूया. तुमच्या अंतःकरणातून मागा. तुमची परिस्थिती आज खराब असेल, परिस्थिती परमेश्वर बदलेल. तुम्हाला ज्या काही मागायच्या आहे, तुमची परिस्थिती निर्जीव असेल, त्रासाची असेल, विश्वास ठेवा, प्रार्थनेत मागा आणि ते पाहायला शिका की तुम्हाला मिळालं आहे. या आपण प्रार्थना करू. धन्यवाद, धन्यवाद स्तुतीस पात्र जिवंत प्रभू, तुझ्या नावाला धन्यवाद देतो. ख्रिस्त तुझ्या नावाला धन्यवाद देतो. पवित्र आत्मा तुझ्या नावाला धन्यवाद देतो. फुलाताई आज नाहीयेत. फुलाताई, छायाताई पडवळताई आहेत, तसंच तू पडवळताई आहेत, मावशी आहे, सॅमसन अंकल त्यांचं कुटुंब, त्याचे लेकरं आहेत, ऑनलाईन हिवाळी कुटुंब पाहत आहेत, मंगलताई पाहत आहेत, सदानंद अंकल होते, घरातील आणि आमच्या शेजारचे सर्व लेकरं नातवंड या समय तुझ्या हाती देतो. वाचलेल्या वचनावर प्रत्येकाचं जीवन तो आशीर्वादित कर. आज त्यांच्या जीवनामध्ये ज्या गोष्टी त्यांना हव्या आहेत, त्यांची जी परिस्थिती निर्जीव आहे, आज त्यांनी ठेवलेला विश्वासाद्वारे तू ख्रिस्तामध्ये सजीव अशी कर. ती परिस्थिती बदलून टाक. वाचलेल्या वचनाद्वारे त्यांचा विश्वास दृढ असा कर. त्यांची परिस्थिती ख्रिस्तामध्ये बदलली जावी. त्यांच्या मागण्या ख्रिस्तामध्ये पूर्ण व्हाव्यात. आणि त्या मागण्या पूर्ण केल्या त्यांना मिळालंच आहे असं त्यांनी विश्वास धरून त्यांना प्राप्त व्हावं असं तू कर. आज कोणाचं मन कठीण असेल, आज कोणाच्या घरामध्ये परिस्थिती कठीण असेल, कोणाशी तड पाडणारे असतील, ती सर्व परिस्थिती ख्रिस्तामध्ये बदल. पडवळताई आहे, त्यांच्या घरामध्ये तुझे आशीर्वाद दे. त्यांनी ख्रिस्तावर विश्वास ठेवावा, त्यांच्याही जीवनात ते आशीर्वाद मिळावे, तारण मिळावं असं तू कर. मावशीच्या घरामध्ये त्यांचे लेकरं, त्यांचे नातवंड यांच्या जीवनामध्ये आशीर्वाद ख्रिस्तामध्ये राहू दे. तसेच तू सॅमसन अंकल त्याच्या लेकरांना तू आशीर्वादित कर, ज्ञाना प्रीतीमध्ये भर. तसंच तू प्रार्थना करतो हिवाळ्या कुटुंब, त्यांच्या लेकरं, त्यांच्या कुटुंबामधले सर्व व्यक्तींना तू आशीर्वादित कर. नम्रतेमध्ये ठेव, ज्ञानामध्ये ठेव, प्रीतीमध्ये ठेव, आणि जे काही ते मागत आहेत त्यांना ख्रिस्तामध्ये ते प्राप्त व्हावं असं तू कर. मंगलताईंच्या जीवनामध्ये जे कष्ट करत आहेत, त्यांना जे हवं आहे ते सर्व ख्रिस्ता तुझ्या योजनेने तू पूर्ण कर, आणि त्यांनाही तू ऐकलेल्या वचनाद्वारे आशीर्वाद दे. सदन अंकलच्या जीवनामध्ये ज्या गोष्टी लागत आहेत ते ख्रिस्तामध्ये पूर्ण कर. तसं प्रार्थना करतो आज देशामध्ये शांती राहावी, राज्यामध्ये शांती राहावी असं तू कर.
आज रात्री येणं असेल तू जागृत ठेव. सुंदरसं अन्न दे, ते अन्न खाऊन शक्ती, सामर्थ्य, शिक्षण आणि कार्यासाठी कारणीत कर. आज जे जॉबसाठी फिरत आहेत, कामासाठी मन फिरत आहेत, त्यांना तू काम दे. जे अनाथ आहेत त्यांच्या मुखास अन्न पाणी दे. जे निवारा शोधत आहेत त्यांना तू निवारा दे. आज जे प्रार्थनेमध्ये मागत आहेत त्यांना ते प्राप्त ख्रिस्तामध्ये व्हावं असं तू कर. आज जे बंधनात आहेत, कणत आहेत, विवळत आहेत, त्यांना तू स्पर्श कर. त्यांची परिस्थिती ख्रिस्तामध्ये बदलली जावी. सर्व डॉक्टर नर्सेसलाही तुझ्या आरोग्यात स्पर्श कर. त्या आरोग्य पीडित व्यक्तींना मिळू दे. तसेच सर्व सेवकांना पवित्र आत्म्याच्या उत्सुकतेमध्ये भर. त्याला भरलेल्या पवित्र आत्म्याच्या उत्सुकतेमध्ये जे अंधकारात आहेत ख्रिस्ताच्या प्रकाशामध्ये तू आण. आज जे प्रवासात आहे त्यांचा प्रवास सुखाचा कर. सर्व वृद्ध लोक यांनाही तू आरोग्य दे. या थंडीच्या परिस्थितीमध्ये सामर्थ्य भर. सर्व लहान लेकरांचे जे काही त्रास आहेत, आजारपण ते ख्रिस्तामध्ये काढ आणि त्यांनाही तुझ्या ज्ञानात, प्रीतीमध्ये, शांतीमध्ये भर. शेजारच्या कुटुंबामध्ये तुझे आशीर्वाद राहावे असं तू कर. या सर्व प्रार्थना विनंत्या ख्रिस्तामध्ये पूर्ण केलेला आहेस त्याबद्दल धन्यवाद देत ही प्रार्थना ख्रिस्ताच्या नावात केली म्हणता एक पित्या. आमेन. या आपण प्रभूने शिकवलेली प्रार्थना करूया. हे आमच्या स्वर्गातील बाप्पा, तुझे नाम पवित्र मानले जावं. तुझे राज्य हो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे, आणि जसे आम्ही आमच्या ऋणासून सोडिले आहे तसेच तू आमचे ऋण आम्हास सोड, आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास वाईटापासून सोडव. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहेत. आमेन. या रात्री ईश्वरा तू मजला सांभाळ, आयुष्यभर राखीता करावा प्रतिपाळ. आमेन. प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देवाची प्रीती आणि पवित्र आत्म्याची सहभागिता तुम्हा सर्वांबरोबर असो. आमेन. प्रेज द लॉर्ड. सलाम. जय ख्रिस्त. आनंदात राहा. जेवा. पुढच्या प्रार्थनेत राहा. आनंदी राहा. आमेन.